बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू. पाईपलाईन असूनही पाणी नाही, हँडपंपही धूळ खात. काठोडा पारधी बेड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष. पहिलीपासनं हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचा विरोध. हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, सुकाणू समितीतील सदस्य रमेश मानसेंची मागणी. मराठी माणसांच्या मुळावर येणारा विकास नको, मुलाखतीत राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर. केवळ सोहळे करून आणि अभिजात दर्जा घेऊन मराठी जिवंत राहणार नसल्याचं मत. नाशिक दगडफेक प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक. आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात मुक्काम असलेल्या हॉटेलातनं पकडलं. पोलिसांना शरण येण्याआधीच कासलेला घेतलं ताब्यात. बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप. राज्यातल्या शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. मालेगावात शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सूतोवाच. एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा अखेर 45 दिवस लांबणीवर. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. आता 26 ते 28 मे दरम्यान परीक्षा होणार. नागपुरातल्या बोगस शिक्षक घोटाळ्या प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला बेड्या. अटकेतील आरोपींची संख्या 6 वर. भिवंडीमध्ये दृश्यम कांड. तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून सलोनमध्ये पुरले. मौलानाचं क्रूर कृत्य अखेर 4.5 वर्षांनी उघड. अल्पवयीन मुलांवरती अत्याचार करताना पाहिल्यामुळे शोएबचा खून. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुरूच. कोंढव्यात टोळक्याने तब्बल 21 गाड्या फोडल्या. 6 जणांवर गुन्हे दाखल. टोळक्याचा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकमध्ये प्लायवूडचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी. मध्यरात्री 12च्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसतीच. जीवितहानी नाही, पण लाखोंची वित्तहानी. गेल्या 2 वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यातल्या बालेवाडीत वितरण. अविनाश सावळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा होणार गौरव. बीसीसीआयच्या चालू आर्थिक वर्षासाठीचे करार लवकरच जाहीर होणार. कुलदीप आणि अक्षरला बी वरनं ए ग्रेड मिळण्याची शक्यता. रोहित, विराट, बुमराहचे ए+ करार कायम राहण्याचा अंदाज. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती 4 विकेट्सने विजय. 163 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग. मुंबईचा मोसमातला 3रा विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.